नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला हे साडी कवर दाखवत आहे. जर तुम्हाला माझ्याकडून खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर स्वतः शिवायचं असेल तर या सर्वांची कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता. आणि हे बघा मोठ्या साईजमधलं साडी कवर आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला एक चादर, एक ब्लँकेट, 2 उशा आणि एक साडी ठेवून दाखवलेली आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की किती मोठ्या साईजचं आहे किंवा किती सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे ते कळण्यासाठी. ठीक आहे. आणि याची प्राईस तुम्हाला पाहिजे जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला इंस्टाला कॉन्टॅक्ट करा. आणि ही एक 2-3 दिवसाच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल बॅग बनवलेली आहे आणि याचा लॉंग व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. माझ्या फोटोच्या खाली एक छोटा त्रिकोण दिलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला प्राईस यांच्या किमती सांगितलेल्या आहेत. शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं कमी मिनिटामध्ये दाखवायचं असतं, त्यामुळे एवढं डिटेल आणि जास्त दाखवता येत नाही. आणि हे कमळ असं नाही, याला मी डबल लेअरमध्ये बनवलेलं आहे आणि मोठ्या साईजचं आहे. याची पण प्राईस मी लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि ही 3 झिपरची बॅग आहे. ॲक्च्युली ही बॅग आता विकल्या गेलेली आहे, पण तरी तुम्हाला अशी बनवून घ्यायची असेल माझ्याकडून तर मी तुम्हाला नक्कीच बनवून देऊ शकते. आणि याला बघा टोटल असे 3 पॉकेट आहे. अगदी सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. त्यानंतर पुन्हा ही एक बॅग आहे आणि ही एक नवीन आणि वेगळ्या पद्धतीची आहे आणि याला पायपिंग पण दिलेली आहे. त्याचबरोबर डबल रनर दिलेले आहेत आणि एक सिंगल पॉकेट आहे, पण खूप स्टायलिश आणि सुंदर अशी आपली पर्स आहे ती बनून तयार झाली आहे. बघा दोन्ही कडा पण मी तुम्हाला दाखवत आहे, त्याचबरोबर आतली साईड पण दाखवत आहे. अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित ही बॅग आहे ती आपली बनून तयार झालेली आहे. आणि याच्यामध्ये मी जी राईस बॅग असते ना तिचा वापर केला आहे. त्यानंतर हे मेकअप बॉक्स, तुम्ही पाऊच पण म्हणू शकता डबल झिपरचं, याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी अपलोड आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला वर्षा फॅशन 2024 इन्स्टा आय डीवरती कॉन्टॅक्ट करा. ही एक स्लिंग बॅग आहे जी की मलाच खूप आवडते आणि ही स्वतः मी वापरते आणि 3 झिपरची आहे. याच्यामध्ये तुमचं भरपूर सामान बसतं आणि तुम्ही शोल्डरला कॅरी करू शकता, म्हणजे खूप छान आहे. फक्त याला ॲडजस्टेबल कडी भेटणार नाही, कारण की ती आमची इथे अवेलेबल नाही, त्यामुळं ती नाही देऊ शकत मी. मग त्यामुळे तुमच्या उंचीनुसार मी इथे बेल्ट लावून देऊ शकते. त्यानंतर ही कमरेची पिशवी, आजीबाईंचा बटवा, चंची पण म्हणू शकता तुम्ही याला. आणि याला टोटल असे 4 पॉकेट आहे बघा. आणि याची साईज बघा तुम्ही अशा पद्धतीने, माझा कुठपर्यंत हात जातो आणि वरच्या पॉकेटला तुम्हाला म्हणजे झिप लावून घ्यायची असेल तर ती पण मी कस्टमाइज करून देईल तुमच्या ऑर्डरनुसार, आणि अशी पाहिजे असेल तर अशी पण भेटेल. त्यानंतर पुन्हा ही एक स्लिंग बॅग आहे बघा, आणि ही एक टच बटनवाली आहे. याला वरच्या साईडने झिप नाही आहे, फक्त बॅक साईडने एक झिपर पॉकेट दिलेलं आहे, म्हणजे 2 पॉकेटचे आहे. तुम्हाला यापैकी कोणताही प्रोडक्ट माझ्याकडून खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरतीच कॉन्टॅक्ट करा, कारण की मी नंबर काय दिलेला नाही अजून. त्यानंतर हे छोटंसं मिनी पॉकेट आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.